निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेरमधून एक खळबळजनक बातमी समोर येते। नगरपालिका निवडणुकीत मतदान झालेल्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्यानं एकच गोंधळ उडालाय। स्ट्रॉंग रूमचे कॅमेरे बंद पडल्याची माहिती वाऱ्यासारखी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये पसरताच स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच मोठी गर्दी झालेली होती। संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी कुठलीही अफवा पसरू नये असं आवाहन केलंय। सर्व सुरळीत आहे, परंतु संगमनेर सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर त्याचबरोबर सत्ताधारी काहीही करू शकतात असा गंभीर आरोप केला आहे। दरम्यान संगमनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दयानंद गोरे यांनी समाज माध्यमावर पोस्ट शेअर केली। सीसीटीव्ही रेकॉर्डिंगची हार्ड डिस्क मेमरी भरली होती, ती बदलण्यात आली आहे, त्यामुळे थोडा गैरसमज झाला। हार्ड डिस्क बदलताना व्हिडिओ शूटिंग करण्यात आली आहे असं देखील यावेळी त्यांनी सांगितलंय। तरी देखील या कार्यवाहीबद्दल संगमनेर सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शंका आजही कायम आहे। नगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या ईव्हीएम मशीन या क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्यात। या स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा खडा पहारा आहे। तसंच स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची 24 तास नजर आहे। मतमोजणीला अजून 15 दिवस आहेत। एवढा दिवस या स्ट्रॉंग रूमवर करडी नजर राहणार आहे। यातच आज सकाळी स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते बंद झाल्यानं राजकीय गदारोळ झाला। ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्याची माहिती वाऱ्यासारखी निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना कळताच त्यांनी स्ट्रॉंग रूम बाहेर गर्दी केली। तिथं बंदोबस्तावर असलेल्या पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती या सर्वांनी केली। यामुळे एकच गोंधळ झाला होता। काही स्ट्रॉंग रूम बाहेरच्या प्रवेशद्वारावर बसून घेत प्रशासनाच्या खुलाशाची वाट पाहत बसले। प्रशासनाकडून खुलासा होत नसल्यानं शंकांना अधिकच धुमारे फुटले होते। स्ट्रॉंग रूम बाहेर खडा पहारा संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम आहे। नगरपालिका निवडणुकीतील सर्व प्रभागांमधील ईव्हीएम मशीन कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली। सर्व उमेदवार यांचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रतिनिधी यांच्या समक्ष सील करण्यात आलेल्या या स्ट्रॉंग रूमवर सतत देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत। यावेळी संगमनेर सेवा समितीचे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले बघायला मिळाले। स्ट्रॉंग रूमवरील सीसीटीव्ही कॅमेरे अचानकपणे काही वेळांसाठी बंद पडल्याच्या प्रकारावर सर्वात जास्त संगमनेर सेवा समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक होते। या प्रकारामुळे संपूर्ण शहरात संभ्रम आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं। देशात आणि राज्यात ईव्हीएम बद्दल पूर्वीपासूनच संभ्रम आहे। संगमनेरमध्ये घडलेल्या या प्रकारानं शंकांना अधिक बळ मिळतंय। कॅमेरे नेमके कशामुळे बंद पडले याचं समाधानकारक उत्तर प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असलेल्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना देऊ शकले नसल्याच्या प्रतिक्रिया आता उमटत आहेत। दरम्यान माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला। सत्ताधारी काहीही करू शकतात असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। संगमनेरमध्ये स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे 1 तास बंद पडणं हा प्रकार नेमका काय आहे याचं समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून अपेक्षित आहे। प्रशासनावर काही वेगळे करण्याचा दबाव आहे का अशी शंका यावेळी त्यांनी उपस्थित केली। जी हार्ड डिस्क लावलेली आहे त्या हार्ड डिस्कवरती आपले 20च्या आसपास कॅमेरे चालू आहेत। त्यामुळं कॅमेरे पण चांगल्या क्वालिटीचे आहेत। त्यामुळे ते हार्ड डिस्क ज्या होत्या लावलेल्या त्या हार्ड डिस्क भरत आल्या त्याला मुदत कमी राहिली होती, 1-2 दिवस मुदत राहिली होती, म्हणून निवडणूक विभागातर्फे त्या हार्ड डिस्क बदलण्यात आलेल्या आहेत। तेव्हा स्वतः आम्ही तहसीलदार साहेबांशी चर्चा केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की त्या संपाच्यामध्ये आपण बदलल्या, कारण जर संपल्या असते त्या तर मग ओव्हरलॅपिंग होऊन डाटा आपला नष्ट झाला असता। त्यामुळं त्यांनी त्या हार्ड डिस्क बदलल्या आहेत आणि सर्व डाटा सुरक्षित आहे, कुठलाही डाटा मिसप्लेस किंवा नष्ट झालेला नाही। मग उमेदवार म्हणत होते का नेमकं त्यांना का बोलवण्यात आलं नाही, मग आपलं काय त्या माध्यमातून उत्तर असणार आहे? ते निवडणूक आयोगाचं काम आहे, त्याच्यामध्ये आरओ आणि ARO हे त्याच्यामध्ये उत्तर दिलं आपल्याला, त्याबद्दल मला सांगता नाही येणार। यांचं प्रश्न आहे का बाबा, त्यांचं समाधान आहे का काही झालंय असं त्यांचं म्हणणं होतं? आतमध्ये मी प्रत्येक ह्याचे उमेदवार एक जण प्रतिनिधी घेऊन गेलो आतमध्ये आणि त्यांना देखील दाखवलेलं आहे की दोन्ही लॉक आहेत
ते इंटॅक्ट आहेत, त्याला सील जसं आहे तसंच आहे. ज्यांनी सही केली ती त्याच्यावरती ते उमेदवार देखील होते, त्यांचं सगळ्यांचं समाधान झालेलं आहे. इव्हन आमच्या पोलिसांतर्फे आम्ही एक व्हिडिओ पण काढलेला आहे, तो पण सगळ्यांना दाखवला. काय आव्हान करणार आहात या निमित्ताने आपण नागरिक? कृपया फोनवर विश्वास ठेवू नका. पोलीस प्रशासन आणि निवडणुकीचं काम त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होणार नाही. त्याबद्दल SRPFचे जवान आमचे 24 तास आहेत अवेलेबल. आपल्याला काही जरी वाटलं कृपया आमच्याशी संपर्क साधा. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बंद होता, याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? त्यावेळेस पण फुटेज आहे सगळं. ज्यावेळेस बंद होता असं आपलं म्हणणं आहे ना, त्यावेळेस पण 2 ठिकाणाहून त्यांनी बॅकअप घेतलेला आहे. त्या 2 ठिकाणचं ज्यावेळेस एक बंद होता ना, त्यावेळेस त्याचा बॅकअप दुसऱ्यावर चालू होता आणि दुसरा ज्यावेळेस बदली करत होते त्यावेळेस त्याचा बॅकअप पहिल्यावर येतो. त्यामुळे ते पण पूर्ण बॅकअप आहे. फोनवर कृपया कोणी विश्वास ठेवू नका. तुम्हाला जे काही क्लॅरिफिकेशन लागेल ते मी आहे, आमचे हे DPO साहेब आहेत आणि तहसीलदार साहेब आणि उंडे साहेब सगळे आहे. आम्ही तुमच्यासाठीच आहे. कृपया फोनवर कोणीही विश्वास ठेवू नका.